उल्हासनगर शहरातील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याच्या आरोग्य सुविधांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESI अंतर्गत रक्कम कपात केली जात असतानाही प्रत्यक्षात दर्जेदार उपचार मिळत नसल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी एका कामगाराच्या पत्नीची प्रकृती अचानक खालावल्यानं तिला उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र तिला उल्हासनगर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं, जिथे आवश्यक सुविधा व योग्य उपचार मिळाले नसल्याची तक्रार कुटुंबियांनी केली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे पदाधिकारी तात्काळ मैदानात उतरले. शहर उपाध्यक्ष बंटी जावरे आणि युनिट अध्यक्ष संजय गांगुर्डे यांच्या प्रयत्नांमुळे रुग्ण सागर सोनावणे यांच्या पत्नी रोशनी सोनावणे यांना पुढील उपचारासाठी क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. यावेळी संतप्त कामगारांनी थेट सवाल केला की पगारातून नियमित ESI साठी पैसे कापले जातात, मग वेळेवर आणि दर्जेदार उपचार का मिळत नाही? या घटनेमुळे ESI योजनांच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. आपल्या अस्तित्व न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन शर्मा, उल्हासनगर. नाव सागर शामराव सोनवणे. माझ्या बायकोला 6 दिवसापासून चक्कर, उलटी वगैरे येत होते. मी आपल्या बाजूला असताना हॉस्पिटल दवाखाना, मी तिथं ट्रीटमेंट केली 2-3 दिवस, पण काही फरक नाही पडला. तर मी आपल्या SI हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथं त्यांनी ते खून वगैरे टेस्ट केलं, ते रिपोर्ट आली, ते चांगली आली. ते बोलतात तुम्हाला काही नाही झालं. मला काही नाही झालं, पण तिला चक्कर वगैरे येत आहे. मग त्यांनी ते सेंट्रल हॉस्पिटलचं लिहून दिलं. मी बोल मॅडम सेंट्रल हॉस्पिटल का, आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल होतं. नाही बोलतं तुम्हाला तिथं वेगळा बेड दिला आहे, सगळं जिथं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होती ना सुविधा, ती सुविधा तुम्हाला इथे भेटेल. तर इथं आल्यावर मी इथं आलो तिला घेऊन. तर ते इथं ते बोलतात की आम्हाला इथलं काहीच माहित नाही, बोलतं तुमचं SIचं काय झालेलं काहीच माहिती नाही. 1-1.5 तास तिथं माझा वाया गेला. तर नंतर त्या SI वाल्यांनी काही फोन केला इथं की त्यांना ऍडमिट करा म्हणून. मग वरती गेलो ऍडमिट करायला. तिथे त्या मॅडमांनी माझ्याशी 1 तास तिथं वाया घालला. तिला बोलला मॅडम तिला चक्कर येत आहे, तिला ग्लुकोज वगैरे लावा. उलट ती मॅडम मला उलटपणे बोलते, तिला काहीच झालं नाही, ती की व्यवस्थित उभी आहे, ती व्यवस्थित बसलेली आहे, अशी ती मला उलटपणे बोलते. बेड पण नाही दिला मला, खालती ते हे टाकून दिलं असं. ते चादर पण ते का नर्स आली, तिने चादर पण अशी खराब माझ्या अंगावर फेकून दिली. तुम्हालाच टाकायची बोलते ती चादर. या कंपनीमध्ये गेले किती वर्ष झाले 13-14 वर्ष झाले. बंटी जावरे, महाराष्ट्र राज्य कामगार सेना शहर उपाध्यक्ष. आम्हाला सकाळी कॉल आला, सागर कामगाराचा, हे कोणार्कमध्ये कामाला आहेत, यांच्या मिसेसला ॲडमिट केले ESICच्या मार्फत. आणि इथे बघितलं गेल्यावर की ते ESICची ती सुविधा नाही आहे. आम्ही तात्काळ विचारपूस केला असता की बाबा अशी काय इथे आणखीन ESICची सूचना आलीच नव्हती आणि आमच्या कामगारांना इथे ॲडमिट केलं जात आहे. तर माझं ESIC आणि कंपनी प्रशासनाला विचारणं आहे की जर आमचे कामगार जर दर महिन्याला ESICचे पैसे कपात करत असतील स्वतःच्या वेतनातनं, तर त्यांना असे उपचार का? याच्या आधी त्यांना क्रिटिकेअर हॉस्पिटल झालं, डोंबिवलीला शिवम हॉस्पिटल झालं, या प्रकारच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट होत होती. सडनली 2 दिवसामध्ये असा निर्णय आला की यांची पुढची ट्रीटमेंट ही महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये होणार आहे. जर ESICचे पैसे भरून सुद्धा आम्हाला इथेच ट्रीटमेंट घ्यायचे, तर आम्ही ESIC का भरावी, हे आमच्या कामगारांचं म्हणणं आहे आणि आमच्या संघटनेचं म्हणणं आहे. आता त्यांची प्रमुख मागणी काय आहे, त्या संबंधित तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे का? आम्ही कंपनी प्रशासनासोबत पण चर्चा केली. त्यांनी सांगितला हा निर्णय आहे ESIC हॉस्पिटलचा. आता बघा ESIC हॉस्पिटल आता इथे रेडी नाहीये. आमच्या कामगारांचे ते हाल होतातच. आणि जे पवईला त्यांचं छोटं हॉस्पिटल आहे तिथनं रिफर करतात ते की बाबा तुम्ही या हॉस्पिटलला जाऊ शकतात. तर तिथून असं सांगितलं गेलंय की तुमच्याकरता इथे स्पेशल तुमचा वार्ड, तुमचे बेड वेगवेगळे असणार आहेत. पण इथे आल्या असता तिथे काहीच सुविधा नाहीये. आमची मागणी अशी आहे, जेव्हापर्यंत ESIC हॉस्पिटलची वेळेवर आणि जेवढा वेळ लागेल की बाबा तेवढ्यात त्यांची ओपनिंग होईल, त्याच्या आधी जसं चाललेलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आमच्या कामगारांचे उपचार होत होते ते सुरू ठेवावे बस. तर आम्ही कसा विश्वास करावा की यापुढे जर आणखीन कामगार आहे त्यांना असा त्रास झाला तर त्याची जबाबदारी कोण घेईल? मला ESICचे पैसे आम्ही कट करतोय,
तर त्यापेक्षा आम्ही ESIC चे पैसे नाही कट करत. असंही या हॉस्पिटलमध्ये सर्व उपचार मोफत आहेत. मग याच्यामुळे ESIC काय दुर्व्यवहार करते का ESIC च्या मागे लपून, या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही तुमच्या ताकदीच्या हिशोबाने जाब विचारा. ही मागणी माझी.